आहे लक्ष? आपण अक्षरांचे आवाज शिकलो बरोबर. सी चा आवाज काय शिकलो? के चा आवाज काय शिकलो? आणि सीकेचा आवाज पण क. मग ज्या वेळेला ऐकून तुम्ही स्पेलिंग लिहिता, एखादा स्पेलिंग लिहिताय, डक म्हणा, काईट म्हणा, कॅन म्हणा, मग त्यावेळेला त्या सी मध्ये किंवा त्या के मध्ये क चा आवाज दडलेला असतो बरोबर. मग तुम्हाला असं कधी गोंधळ होत नाही का स्पेलिंग लिहिताना की इथं सी पाहिजे का के पाहिजे? पाठांतर करायचं नाही, आपल्याला समजून घेऊन शिकायचंय बरोबर. याच्यासाठी हा नियम आहे बघा. सी चा आवाज पण क, के चा आवाज पण क, सी के चा आवाज पण क. फक्त जेव्हा सी नंतर ए ओ यू हे साऊंड येतात म्हणजे स्वर येतात. कोणते 3 स्वर? ए ओ यू. त्यावेळेला सी चा आवाज क येतो. सांगा आता मला असे कोणतेही शब्द की ज्या सी नंतर ए येतो? कॅट बरोबर, कॅन बरोबर. ओ वाले सांगा. कॉर्न व्हेरी गुड. अजून कॉक व्हेरी गुड. तसेच यू वाले सांगा. कप शाबास. कट, क्यूब. आपण 2-2च लिहूया ठीक आहे. समजते तुम्हाला मला काय म्हणायचंय? जेव्हा एखाद्या स्वराच्या आधी सी असेल तर त्याचा आवाज कच येतो. ते कोणते 3 स्वर? ए ओ यू. राहील लक्षात? इथं बघा, इथं के चा आवाज क येणार आहे, पण इथं स्वर काय आहेत बघा? आय आणि ई. बघा इथं होते का ते? नाही. मग जेव्हा असा शब्द येईल, उदाहरणार्थ काईट, बघा के नंतर काय आलं? आय. समजते मला काय म्हणायचंय? त्यावेळेला के स्पेलिंग लिहिताना तुम्ही के लिहिणार आहे, सी लिहिणार नाही. अजून सांगा ई वरून. कीप व्हेरी गुड. के ई ई पी कीप. समजते? चला जायचं इथं. हे आधी नाही, हे शेवटी आहे. हा. जेव्हा एखाद्या ई यू ए जो शॉर्ट साऊंड आहे, जो आपण पटकन बोलतो म्हणजे ऱ्हस्व मराठीतला, त्याच्यानंतर जर क आवाज असेल तर तुम्हाला सी के दोन्ही लिहावं लागतं. फक्त सी लिहून चालत नाही, फक्त के लिहून चालत नाही, तर सी के दोन्ही अक्षरं लिहावी लागतात. उदाहरणार्थ सांगा बघा. पॅक आला का नाही? सी के. ए कसं आहे? शॉर्ट साऊंड बरोबर. बॅक. आता दुसरे सांगा. जो ई ई ई नेक व्हेरी गुड. एन ई सी के. प्लक. प्लक. प्लक म्हणजे काढ, असं खुडून काढणे. डक. डक. ठीक आहे. नियम समजतोय का मला काय सांगायचंय तुम्हाला? तर हा होता आपला नियम, ज्याच्यामध्ये आपण क साठी सी वापरायचा, के वापरायचा का सी के वापरायचा. समजलं सगळ्यांना? राहील लक्षात? तुम्ही असे क साऊंड असणारे भरपूर शब्द आता लिहून काढायचे आहेत. ठीक आहे.